नमस्कार मित्रांनो, ही समस्या एकाच मोबाईलची नाही. ही समस्या हर एक मोबाईलची आहे. जे मोबाईल नवीन आहे, जे मोबाईल जुना आहे, त्या मोबाईलचं प्रॉब्लेम एकच आहे, ते म्हणजे हँग हा स्टोरेज घटल्यामुळं होतो, ते आपल्याला माहीतच आहे. परंतु हँग होण्याचे अनेक काही कारण आहेत. हँग न होणे ह्याच्यासाठी आपल्याकडे बरेच काही टेक्निक आहे. ते ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात मोबाईलमध्ये आपल्याला दिसेल की प्ले स्टोअर हा ॲप्लिकेशन सगळ्यात मोबाईलमध्ये अवेलेबल असतो आणि त्या ॲप्लिकेशनमधून आपल्याला इतर ॲप्लिकेशन्स डाउनलोड वगैरे करता येतो. त्यामुळं आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्याच्या नंतर आपल्या अकाउंटवर जायचं आहे आणि माय डिव्हाइस अँड त्याच्यावर जायचं आहे आणि मॅनेज ओव्हरव्ह्यू आणि मॅनेजवर जाऊन आपल्याला दिस डिव्हाइस नाव दिसत असेल, दिस दिस डिव्हाइसवर टॅप करून नॉट इंटरेस्टेड ह्या ऑप्शनवर क्लिक करून ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की आपण हे ॲप्लिकेशन्स वापरलेले होते, पण आपल्याला आता हे ॲप्लिकेशनची गरज नाही आहे. ते ॲप्लिकेशन आपल्यामध्ये आपण मेनूमधून डाउनलोड फाईलमधून डिलीट करून टाकतात, परंतु इथं स्टोअर होतात. त्यामुळे ह्या सगळ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता एक क्लिक करणं मुश्किल आहे, त्यामुळे मी नंतर करेल. सध्या एवढे डिलीट करून दाखवतो. तुम्हाला हे सगळे डिलीट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे डबल माय स्टोरेजवर. त्यानंतर आपल्याला जायचं आहे प्ले प्रोटेक्ट या ऑप्शनवर जाऊन जेवढे बी ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला चालू ॲप्लिकेशनमध्ये व्हायरस वगैरे आहे ते इथं स्कॅन करून घ्यायचे आहे. नो हार्मफुल ॲप्स फाउंड जेव्हा असेल तेव्हा आपल्याला असं कळेल की आपल्या मोबाईलच्या ॲप्लिकेशन्समध्ये काही इश्यू नाही आहे, ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि डबल माय फाईलमध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला दिसेल सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यावर नेटवर्क प्रेफरन्स त्याच्यात जायचं आहे आणि ॲटो अपडेट ॲप्स जेव्हा आपण डाटा किंवा वायफाय तर आपला मोबाईल कनेक्ट होतो, तर आपल्या मोबाईलमधले ॲप्लिकेशन्स ॲटोमॅटिक डाउनलोड होतात, जे आपल्याला गरज नाही ते पण. त्याला आपल्याला डोंट ॲटो अपडेट करून टाकायचं आहे. त्यानंतर ॲटो प्ले. त्यानंतर आपल्याला यायचं आहे वापस आणि डबल प्ले स्टोअरवर यायचं आहे. त्यानंतर डबल सेटिंगवर केल्याच्या नंतर आपल्याला हे अपडेट अवेलेबल हे जेवढे बी ॲप्लिकेशन्स अपडेटला आलेले असेल ते ॲप्लिकेशन्स आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहे. हे अपडेट ॲप्लिकेशन्स झाल्याच्या नंतर आपला मोबाईल हा प्ले स्टोअरमधून 100% मुक्त आणि 100% फ्री आणि एकदम फ्री चालेल. आणि त्यानंतर जर आपला स्क्रीन गार्ड हा कुठेतरी फुटलेला किंवा क्रॅश आलेला जर असेल तर 50-60 रुपयामध्ये बाजारामध्ये स्क्रीन गार्ड अवेलेबल असतो. तो स्क्रीन गार्ड आपण बदलणे अति महत्त्वाचे असते. मित्रो, हे ॲप्लिकेशन्स आणि हे सिस्टीम्स खूपच महत्त्वाच्या होत्या आणि आणि हे अनुभव मला आहे, कारण की हे मोबाईल मी गेल्या 5-6 वर्षापासून वापरतो आणि मी जे आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे तसाच मी ह्या मोबाईलमध्ये सिस्टीम करतो. त्यामुळे माझा मोबाईल आज स्मूथली चालतो.